नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली फूडी फॉरएव्हरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। की बाहेर पाऊस पडत आहे, गोड खाऊशी वाटतं, आंबट खाऊशी वाटतं, तिखट खाऊशी वाटतं, तर त्यापैकी मी आज तुम्हाला गोड पदार्थ म्हणजे बाजरीची पेज, बाजरीच्या पिठीच्या पेजलाच पिठवणी सुद्धा म्हणतात आणि ही पिठवणी तुम्ही हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सुद्धा करू शकता। एकदम मस्त लागते आणि ज्या बायका डिलिव्हरी झालेल्या आहे त्यांना सुद्धा ही पेज देतातच, कारण यामुळे बाळासाठी दूध आवश्यकतेनुसार म्हणजे जास्त प्रमाणात येतं, जेणेकरून बाळाची भूक भागते। चला तर मग आता आपण सर्वात आधी इथं पाववाटी मी बाजरीचं पीठ तव्यावर मस्तपैकी असं खरपूस भाजून घेतलं आहे। यामध्ये तूप न टाकता भाजून घेतलेलं आहे, कारण जे कोणी डाएटवर वगैरे असतील त्यांना तूप आवडत नाही किंवा खूप कमी प्रमाणात तूप खात आहेत, तर त्यांच्यासाठी असं हे भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे, फक्त 1 चम्मच, तुम्ही तेल सुद्धा वापरू शकतात। यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचे आहे। जिरं छान तडतडून द्यायचे आहे आणि ते थोडेसे काळे झाले का त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। जेव्हा हे जिरे आपण ती पेज खाताना दाताखाली आले ना, खूप छान चव लागते याची। तुम्ही याच्यामध्ये हिंग सुद्धा वापरू शकतात। यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे। आता मी इथे 3 ते 4 माणसांसाठी करत आहे, त्याच्यामुळं 1 ग्लास पाणी आणि अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। हा गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। इकडं गूळ मिक्स होत आहे तोपर्यंत आपण हे जे पीठ आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे। हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या पिठाच्या गिठोळ्या राहणार नाहीत। गिठोळ्या जर राहिल्या तर ते व्यवस्थित शिजत नाहीत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे, एकदम मस्त। आता इकडे गूळ पण छान वितळून झालेला आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे। यामध्ये आता एका हाताने तो चम्मच धरायचा आणि दुसऱ्या हाताने ते पीठ मिक्स करत राहायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे करू शकतात, जेणेकरून या पिठाच्या गिठोळ्या राहणार नाहीत। एका हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ते पीठ हळूहळू यामध्ये ओतून घ्यायचं आहे, एकदम मस्त। म्हणजे या पिठाच्या गिठोळ्या अजिबातच होत नाही। आणि त्या प्लेटमध्ये परत थोडंसं पाणी टाकून प्लेटमधलं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे, कारण ही पेज गार झाल्यानंतर थोडी घट्ट होते, त्यामुळे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। हे बघा एकदम मस्त अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे गुळाची म्हणजे गोडवा जो याच्यामध्ये आहे तो एकदम छान लागतो, म्हणजे जास्त गोड पण नाही आणि जास्त फिक्क पण नाही, त्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, एकदम मस्त। आणि 10 मिनिटं असं 10 मिनिटं ही पेज शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये थोडंसं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते जी कढई आहे आपली ती खाली बसणार नाही। तुम्ही बघू शकता फोड येत आहे। 10 मिनिटानंतर हे बघा एकदम छान असे उकळी आलेली आहे, म्हणजे हे पीठ एकदम छान असं शिजलेलं आहे आणि चव पण खूप छान लागणार आहे। हे बघा थोडीशी गार करून घ्यायची आहे। सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी फूडी फॉरएव्हरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीसह।